एखादी गोष्ट तुम्ही फोकसली केली तर ती अचीवच होती. म्हणजे लोक म्हणते ही गोष्ट केली तर नाही होत, पण फोकस केलं तर होतं. आणि माझं जरा फोकस डायव्हर्ट व्हायला म्हणून जरा मी वेळेला नाही म्हणते बाकी तसं. आणि रावण लिहिलं याचं कारण एक होतं की मी मुळात वाचक आहे. आणि वाचक असल्यामुळं काय की मी कर्ण वाचला, शिवाजी सावंतचा कर्ण वाचला, छावा वाचला, छत्रपती शिवराय वाचले आणि मी सगळे नायक वाचत होतो. तर ती पुस्तकं वाचून मला असं वाटलं की अरे औरंगजेबावर पुस्तक लिहिलं आहे ह्या महाराष्ट्रात, शहेनशाह नावाचं, चंगेज खानावर पुस्तक लिहिलं आहे, नेपोलियन, हिटलर ह्यांच्यावर पुस्तक आहेत. आणि भारतीय संस्कृतीतला रावण असा एक खलनायक होऊन गेला की त्याच्यावर एक पुस्तक का नसावं चांगलं. आंत्रप्रिनर लिहिण्याचं कारण असं होतं की बाबा आपल्याकडची मोटिवेशनल पुस्तकं सगळी फॉरेनची, त्याच्यात भाषांतरित केली, ती पुस्तक आपल्याला डायरेक्ट इम्पॅक्ट देतच नाही. म्हणजे आंत्रप्रिनर वाचून मला 10,000 ते 20,000 पोरांच्या कमेंट अशा की सर तुमची माझी स्टोरी सेम आहे. बळी लिहिण्याचं कारण असं होतं की दुर्दैव मला बळी द्यावं लागतं. मी त्याला सुदैव म्हणत नाही किंवा मला हे 2 वर्ष माझे तर मी म्हणतो माझ्या आयुष्यातले वेस्टेज झाले की मला एक पुस्तक लिहायचं आहे कादंबरी आणि मी त्याला 2 वर्ष दिले. मला वाईट याचं वाटतं की इडापिडा टळो बळीच राज्य येऊ. बळी एवढ्या सगळ्यांचा नायक आहे. आपल्या प्रत्येक ज्याच्या दारात पोळा होतो, जो नवरात्र देवीला आरती, देवीचा आराधी आहे, ज्याचं कुलदैवत देवी, ज्याचा बैल आहे ज्याच्या दारात, जो नांगरट आहे, ज्याच्या रक्तात पेरणी, ज्याच्या रक्तात नांगरणी, अशा महाराष्ट्रात गेल्या 70 वर्षात एकाही माणसाला बळीवर कादंबरी का लिहावी वाटली नाही, हे एक वाचक म्हणून माझं दुर्दैव वाटतं. मला याचा एक आनंद आहे की बळीवरची भारतातली पहिली कादंबरी माझी असेल याचा आनंद. जेव्हा एखादं पुस्तक लिहितात तर पुस्तकाला अजूनही ज्ञानाचा स्रोत मानतात लोक. रावण छान लोकांना आवडलं म्हणून आंत्रप्रिनर लिहू शकतो. आंत्रप्रिनर मुलांना खूप आवडलं, स्पीडने 1,00,000 कॉप्या असेल त्याच्यावर आवडलं म्हणून मी बळी लिहिण्यासाठी मोटिवेट झालो. लोकांना काय पाहिजे त्यानुसार व्यवसाय चालू करून उदरनिर्वाह करणे असा करणारा आणि त्याच्यात तो नवीन नवीन आयडियाज घडवतो, नवीन निर्मिती करतो, असा प्रत्येक मुलगा आंत्रप्रिनर. प्रत्येक दिवशी सकाळी उठून ज्यावेळेस तुम्ही बाहेर येतात तर नवीन काहीतरी आयडिया येऊ, नवीन काहीतरी करण्याची तुमची इच्छा असणं, असा प्रत्येक दिवस यशस्वी. ज्या दिवशी तुम्हाला काहीच करावं वाटत नाही तो दिवस तुमचा अपयश. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बीडमधल्या वंजारवाडी ते लंडनच्या प्रिन्स चार्ल्स यांचा YBI यंग आंत्रप्रिनर 2013चा पुरस्कार मिळवण्यापर्यंतचा प्रवास असो की आजच्या हल्लीच्या काळात असं म्हटलं जातं की तरुण किंवा समाजातील लोक पुस्तके वाचत नाही, परंतु हे जे वाक्य आहे ह्या वाक्याला भेदत किंवा ह्या गोष्टी मोडीत काढत लाखो लोकांच्या पसंतीला उतरलेलं बेस्ट सेलर असं आपण ज्या पुस्तकांना म्हणू शकतात, असे प्रसिद्ध अशा रावण राजा राक्षसांचा असेल किंवा द आंत्रप्रिनर ह्या पुस्तकाचे लेखक, उद्योजक, मोटिवेशनल स्पीकर म्हटलेलं त्यांना कदाचित आवडणार नाही, हरकत नाही, पण खऱ्या अर्थानं ते स्पष्टपणे लोकांमध्ये ज्या गोष्टी पोहोचायला हव्यात ते म्हणजे महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने ते परिचितच आहे. मी वेगळ्या परिचय त्यांचा करून देण्याची आवश्यकता नाही आहे. तरी पुन्हा एकदा मी त्यांचा कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो. धन्यवाद धन्यवाद. त्यांचं नवीन पुस्तक येते, त्या पुस्तकावरती सरांचं अहोरात्र पद्धतीने काम सुरू आहे, झपाटल्या पद्धतीने ते काम करतायत. हे ऑफ कॅमेरा ज्यावेळेला आम्ही त्यांच्यासोबत मागच्या 2 तासापासून आहोत तर त्यावेळेला त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी दिसून आल्या. काही औपचारिक गोष्टी न हे करता सर बिनधास्तपणे ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत. तर शरद तांदळे सर हे आज आपल्या सोबत हितगुज साधण्यासाठी उपस्थित आहेत. तुमचं स्पेशल गोष्टमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही तुमचा खूप अमूल्य वेळ आम्हाला दिलाय. नाही अमूल्य असं नाही, पण सध्या कसं आपण आयुष्यात काहीतरी टार्गेट घेऊन चालत असतो आणि मी एक टार्गेट घेऊन चाललो, एक पुस्तक लिहायचं आहे. मला आधी वाटलं ते सोपं आहे, पण नंतर लोकांना भेटणं हे त्याच्यात वेळ जातो, स्वतःची कामं पण आहेत, आपण फुल टाईम लेखक नाही आहेत, म्हणजे स्वतःचा व्यवसाय सांभाळत लिहायचं, तर ते डिले होत जातं. आणि आता ह्या दिवाळीला पुस्तक कंप्लीट व्हावं अशी इच्छा आहे आणि आता 5 दिवस सुट्ट्या आहेत. मग आम्ही 5 दिवसात लिहितो आहे. पण त्याच्यात आता तुमचं प्रेमाच्या माणसाचा फोन आला, इंटरव्ह्यू करायचा आहे, तर मग मी नाही म्हणू शकलो नाही. तर वेळ असा अमूल्य नाही, पण दिवाळीपर्यंत इच्छा आहे की एकाच ठिकाणी फोकस व्हावं. म्हणजे मला तुमचं आवडलं की तुम्ही किती फोकस आहेत, की तुम्हाला म्हणलं इंटरव्ह्यू घ्यायचा तर तुम्ही आलात, भेटलात,
प्रॉपर सगळं केलं आणि लगेच मला वेळ दिला, माझा वेळ घेतला, आपण लगेच इंटरव्ह्यूला बसलो. पण तुम्ही जसं फोकस आहे तसं मी राहायचा विचार करतो. आयुष्यात फोकस असणं महत्त्वाचं. फोकस असणं महत्त्वाचं म्हणजे विदाऊट फोकस तुम्ही काहीच करू शकत. आणि मग आपण फोकस जर नसतो तर आपण दुसऱ्याला नाव ठेवण्यात वेळ जातो आपला. आणि फोकस असेल असं म्हणतात ना की एखादी गोष्ट तुम्ही फोकसली केली तर ती अचीवच होती. म्हणजे लोक म्हणतात ही गोष्ट केली तर नाही होत, पण फोकस केलं तर होतं. आणि माझं जरा फोकस डायव्हर्ट व्हायला म्हणून जरा मी वेळेला नाही म्हणते, बाकी दुसरं कारण नाही. शरद तांदळे सरांचं सध्या काय चाललंय? सध्या खरं सांगू का, मी एंटरप्रेन्योर पुस्तकात पण लिहिलं आहे. मला अवॉर्ड मिळून 10 वर्ष कंप्लीट झाली आता ह्या महिन्यात. बरोबर. आणि आज 29 सप्टेंबर, आज रावण पुस्तक पब्लिश होऊन 5 वर्ष झाली. तर मी ह्या 2-3 दिवसात तेच रिव्ह्यू करत होतो की आपलं नेमकं चाललं आहे काय. तर आपलं चाललं आहे काय, तर असं वाटायचं की आपण वेळ वाया घातला का. कारण की कुठलंही कॉन्सन्ट्रेशनने काम केलं तर ते होतं, पण प्रोग्रामला जाणं म्हण, तो आत्ता म्हणला मोटिवेशनल स्पीकर, मग भाषण करणं म्हण, किंवा लोक भेटायला येतात प्रेमाचे, त्यांना भेटायला त्यांच्या समस्या असतात, त्याच्यात वेळ देणं म्हण. त्याच्यात बऱ्याचदा असं होतं की स्वतःला जे करायचं असतं क्रिएटिव्ह वर्क, पुस्तक लिहिणं क्रिएटिव्ह वर्क, तर क्रिएटिव्ह वर्कला डिले होत चालतो. बरोबर. मग त्याने अजून तणाव येतो की यार मी ह्या वेळेत म्हणलं होतं ते झालं नाही. सध्या तिहेरी भूमिकेत काम चालू आहे. एक साईडला स्वतःचा बिझनेस आहे कॉन्ट्रॅक्टरशिप, त्याला पण याचा परिणाम होतो. नंबर 2 कार्यक्रम पण चालू. नंबर 3 प्रकाशन संस्था चालू केली. नवीन लेखकांचं वाचन चालू आहे. बळी डिले व्हायचं ते एक कारण आहे की नवीन मुलं लिहितात आणि मी नवीन मुलांना प्रमोट करायचा विचार करतो. आपण 30-40 पुस्तकं पण केले नवीन लेखकांचे, फर्स्ट टाईम लेखक. मग ते आपल्याकडे आले तर त्यांचा आधी वाचा, सर माझं आधी पब्लिश करा, सर माझं एडिटिंग करा. मग त्यांचं पुस्तक वाचायला आपल्याला असं म्हणताच येत नाही मला की जीभ जड होती, थांबणार मी माझंच लिहिलं तुझं वाचतो की, तसं होत नाही. मग त्यांचं वाचना, त्यातल्या चुका सांगा आणि परत ते पब्लिश करा, प्रकाशन संस्था आपली. तर ह्या सगळ्या. आणि 4थी स्टेप, संध्याकाळी रोज रात्री बळी लिहा. तर लिहा म्हणजे असं नसतं की लेखन म्हणजे चला पेन आणि कागद घेऊन बसून आपण लिहायला सुरुवात केली. पुस्तक बळी लिहितोय तर ते रेफरन्स कंटेंट एकदम महत्त्वाचं आहे त्यातला. बरं, कंटेंट तुमचं ऑथराईज पाहिजे. ऑथराईज पाहिजे तर तुमचं पुराणांवर रेफरन्स पक्के पाहिजे. मग पुराणं वाचा, मग ऋग्वेद वाचा, उपनिषद वाचा, त्यातले पॉईंट्स काढा. बरं, पुराणांमध्ये त्याच्यात जे मी कॅरेक्टर लिहितो आहे आता, किंवा जो आपला मूळ राजा आहे बळीराजा, त्या बळीराजा लिहितो त्याच्याबद्दल रेफरन्सेस करणे. मग रेफरन्स ग्रंथ शोधा. मग एखादी गोष्ट नाही सापडली की 2-2 महिने त्याच्या शोधात राहा. मग तो एक रेफरन्स मिळाला की रेफरन्स एकदा सगळे केले की मग थॉट प्रोसेसमध्ये जा, कारण कादंबरी लिहितं. मग प्रसंग तयार करा. मग त्या इमॅजिनेशनमध्ये कित्येक कॅरेक्टर येते. मग बळीराजा वामनाला नेमकं काय बोलला असेल संवादाला, ह्याचा तर कुठंच प्रूफ नाही, पण तो भेटला होता, बळीने त्यांना दान दिलं, हे सगळीकडे आहे. मग मी ते प्रसंग इमॅजिन करून त्या दोघांमधल्या डायलॉग्स लिहितो, जे की घटनेला तुटलं नाही पाहिजे. तर अशा थॉट प्रोसेस आणि डायलेमामध्ये मी आहे. त्याच्यामुळे लक्षात येत नाही की उद्या सकाळी आपण कोणाला तरी कमिटमेंट केली, विसरून जातो. आणि प्रत्येक दिवस जड चालला आहे पुढं, म्हणजे जड दिवस उरकत नाही. आणि संध्याकाळी रात्री 11 असं वाटतं अरे संपला काय, असं चाललं आहे. म्हणजे दिवाळीपर्यंत डायलेमात चाललं. आपण बळीपासूनच सुरुवात करूया. बळीला जोडून माझे 2 प्रश्न आहेत की बळी नेमका काय आहे आणि सुचलं कुठून तुम्हाला, म्हणजे तो तुमचा युरेका जागा कुठून झाला की बळीवरती आपण काम केलं पाहिजे? कसं झालं माहिती आहे का की रावण पुस्तकामध्ये मी 4 ठिकाणी बळीचा उल्लेख केला होता की एक आदर्श राजा, आणि रावण लिहिलं आणि मग लॉकडाऊनमध्ये एंटरप्रेन्योर लिहिलं, ते मुलांना आवडलं. आणि त्यावेळेसपासून आपण मूळ सगळे ग्रामीण भागातले सगळेजण आपले जमिनीशी नाळ असलेले, आपलं किती काय झालं तरी आपण सगळे नांगरटीपासून आलेलो म्हणतो. आपण आपल्या गावचं गाव जरी सोडलेलं असलं तरी आपण आपल्या गावचं शिवार सोडलेलं नाही, मन ते शिवारात अडकलेलं असतं. अजूनही आपण म्हसोबा सोडलेला नाही. आणि शेतकऱ्याला बळीराजा म्हणतात. बळीराजा त्याला का म्हणते, तिथून असं डोक्यात आलं की यार बळीवर तर मी बरंच वाचलेले, 5-6 पुस्तकं आहेत छोटे छोटे, आणि बळीबद्दल डिटेल असं पुस्तक नाही. मग मी म्हणलं यार बळीराजा एवढा मोठा होता, आपण आज म्हणतो ना इडापिडा टोळं बळीचं राज्य, आणि दिवाळी सण हा बळीचा सण आहे.
की बळी येतो म्हणून आपण दिवाळी साजरी करतो. मग मी म्हणलं ह्या राजावर काहीच नाही. आणि रावणामध्ये लिहिताना क्युरियासिटी होती, पण लॉकडाऊनमध्ये ती क्युरियासिटी वाढली माझी. आणि मग मी म्हटलं की बळी वाचून आपण लिहिला पाहिजे. मग शोधायला गेलं तर ते आपल्याला एक अहमभाव असतो ना मनात, एक आम द ग्रेट एक फिलिंग येत असते. तर मी म्हणलं यार काय बळी लिहायचं, ठीक आहे, माझ्याकडे पुराणं सगळे अभ्यास सगळे मला माहिती आहे. भागवतात आहे, विष्णू पुराणमध्ये आहे, तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे, महात्मा फुलेंनी लिहिलेलं आहे, तर आहा साळुंखेने लिहिलेलं आहे. तर ठीक आहे, 10-12 पुस्तकं आपण घेऊन लगेच लिहू. 6 महिने मी सगळे रेफरन्स काढले तर ते पूर्ण पुस्तकात पूर्ण रेफरन्सच सापडणार. 6 महिन्याचं 1 वर्ष झालं. आणि मग मी शोधायला गेलो तर मग मला आज पुस्तक कंप्लीट आहे जवळपास. म्हणजे फक्त स्टोरी रायटिंग आहे, पण कंटेंट सगळा झाला आहे. मी आज खुश याच्यामुळे की आतून मी समाधानी झालो. म्हणजे मला एक कळालं आहे म्हणून. म्हणजे उदाहरणार्थ लहानपणापासून आपण बघतो, गावचा शिवार बघतो, नांगरट बघतो, पेरणी बघतो, सण साजरे करतो, मकर संक्रांत, तिळगुळ, आपल्या शेतीशी आधारित सण. श्रावण महिना संपला आता, आपण त्याच्यात बघतो रक्षाबंधन सण बघतो, आपण आपला बैल पोळा बघतो, नागपंचमी बघतो, आता नवरात्र येईल, नवरात्र बघतो. आणि हे सगळे सण ज्यावेळेस मी बळी वाचताना अभ्यास चालू केला बळीचा, मला एक कळालं 5 सण बळीने तयार करून दिले आपल्याला. की बैल म्हणजे पोळाचं म्हणजे बैलाचा सण साजरा करा, नाग तुम्हाला शेतीत मदत करतो, तुम्ही नागपंचमी करा. जगातली पहिली राखी बळीला बांधलेली लक्ष्मीने, आणि त्यावेळेसपासून बळीनं रक्षाबंधन चालू केलं. म्हणजे आपण जे निगडीत सगळे सण उत्सव साजरे करतो हे सगळे ज्या राजाने चालू केले तो राजा आहे तो, मला हेही कळालं. परत मला कळालं अरे शिवार पाडून दिले गावचे, हे बळीने पाडून दिले. गावाचा जो म्हसोबा आहे तो म्हसोबा प्रत्येक गावात बळीने बसवला आहे. खंडोबा, ज्योतिबा, भैरव हे सगळे बळीचे सेनानायक होते, इंटरनल पोलीस असल्यासारखे. एवढा मोठा राजा ज्याने दान देण्याचं महत्त्व सांगितलं, एवढा मोठा राजा ज्याने आसक्ती काढा म्हणून सांगितलं, आणि एवढा मोठा राजा ज्याने कृषी संस्कृतीचा पाया रचला, त्या राजाबद्दल पुस्तक नसावे दुर्दैव आहे आपलं. आणि ह्या गोष्टी मला सगळ्या कळाल्यामुळं मला असं वाटतं बळीने मला माझी स्वतःची ओळख झाली की मी कोण आहे नेमकं. आणि हे गेल्या 2-3 हजार वर्षापासून आपण म्हणून मानवजात लिहिते, बोलती, वाचते, 5000 वर्षापासून, तेव्हापासून आपला प्रवास शेतीशी निगडीत जे लोक आहेत त्यांचा प्रवास नेमका कसा झाला आणि आपण कुठपर्यंत आलो, मला ते सगळ्याची उकल झाली. बरं, मला सांगा सर की तुम्ही रावण लिहिलं, आंतरप्रिनर लिहिलं, आता बळी लिहिताय. बरं, तुम्ही अशा गोष्टींना हात घालता की समाजातील 99% त्यापासून अनभिज्ञ आहेत किंवा ऑथेंटिक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत, किंवा आजच्या काळातले जर लेखक आपण पाहिले तर एखाद्या ज्या मेनस्ट्रीमच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती लिहितील, परंतु एकदम दुर्लक्षित म्हणू शकतो आपण, किंवा अशा काही गोष्टींना तुम्ही हे केले की आता म्हणजे रावणासारखी कादंबरी, म्हणजे प्रत्येक दसऱ्याला रावणाला दहन केलं जातं आणि तुम्ही त्यांच्यावरती लिहिलं, म्हणजे अशा ह्या सगळ्या गोष्टींना हात घालावा किंवा ह्या गोष्टींवरती भाष्य करावं असं का वाटतं? रावणाच्या बाबतीत मला खरा अंदाजच नव्हता. आपण नाही म्हणत लहान मुलगा समज त्याला माहीतच नाही हे आग चटका देते बाबा, तरी ते हात लावून पाहत आहे. बहुतेक रावणाचं तसं झालं माझ्या बाबतीत की मला त्यावेळेस माहीतच नव्हतं की एवढे लोक टोकाचा विचार करतात. आणि रावण लिहिलं याचं कारण एक होतं की मी मुळात वाचक आहे, आणि वाचक असल्यामुळं काय की मी कर्ण वाचला, शिवाजी सावंतचा कर्ण वाचला, छावा वाचला, छत्रपती शिवराय वाचले, आणि मी सगळे नायक वाचत होतो. विमानात बसल्यावर असं डोक्यात आलं की रावणावर आपण वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, डोक्यात नव्हतं, वाचलं पाहिजे. मग वापस आल्यानंतर मी पुण्यात आल्यानंतर पुस्तकं शोधले, रावणावर 1-2 पुस्तकं, पण ती पुस्तकं फार टुकार दर्जाची होती. म्हणजे दुसऱ्याच्या पुस्तकाला नाव ठेवू नाही म्हणतात, पण जे टुकार आहे त्याला टुकार बी म्हणलं पाहिजे. तर ती पुस्तकं वाचून मला असं वाटलं की अरे औरंगजेबावर पुस्तक लिहिलं आहे ह्या महाराष्ट्रात, शहेनशाह नावाचं, चंगेज खानावर पुस्तक लिहिलं आहे, नेपोलियन, हिटलर ह्यांच्यावर पुस्तक आहेत, आणि भारतीय संस्कृतीतला रावण असा एक खलनायक होऊन गेला की त्याच्यावर एक पुस्तक का नसावं चांगलं. बरेच जण काय म्हणतात मला, मग सर तुम्ही आता रावण खलनायक लिहिला ना, तुम्ही आता दुर्योधन लिहा, तुम्ही मला असे खलनायकांची नावं सांगतात. मग मी म्हणलं अरे मी तसं नाही आहे किंवा ते खलनायक आहे म्हणून मी लिहितो आहे किंवा काय, मी बघतो की त्या माणसाचं कॉन्ट्रीब्युशन काय, म्हणजे ज्या माणसाचं
मानव जातीला काही कॉन्ट्रीब्युशन आहे का, आपल्याला काही कॉन्ट्रीब्युशन केलं का त्याने? दुर्योधनाचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, पण रावणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. कसं की बुद्धिबळी बनवलं आहे त्याने जगातले पहिले गर्भसंस्कार केले, त्याने शिवतांडव स्तोत्र लिहिलं जे की आपण वापरतो आज, त्यांनी रुद्रवीणा ती त्यांनी इनोव्हेट केलेली आहे. ती रुद्रवीणा आजही राजस्थानमध्ये सगळ्या फोक सॉंगमध्ये जी वीणा आहे ना तिला रुद्रवीणा म्हणतात. त्याचं नाव रावण हत्ता आहे. काय नाव? रावण हत्ता. ही रावणाने बनवलं म्हणून रावण हत्ता, त्याला रुद्रवीणा पण म्हणतात. म्हणजे याने 3-4 गोष्टी मानव जातीला दिल्या. तो स्वतः वेदांवर अभ्यास करणार होता म्हणून मी ते रावण मी लिहू शकतो. दुर्योधन नाही लिहू शकत का? त्याचं कॉन्ट्रीब्युशनच नाही काय. दुसरं म्हणजे आंतरप्रिनर लिहिण्याचं कारण असं होतं की बाबा आपल्याकडची मोटिवेशनल पुस्तकं सगळी फॉरेनची, त्याच्यात भाषांतरित केली. ती पुस्तक आपल्याला डायरेक्ट इम्पॅक्ट देतच नाही. म्हणजे आंतरप्रिनर वाचून मला 10,000 ते 20,000 पोरांच्या कमेंट अशा की सर तुमची माझी स्टोरी सेम आहे, इंजिनिअरिंग करा रिलेट. हे म्हणले मीच वागलोय सर, असं हे तुमचं नाही, हे माझं आहे. मग हे का झालं की हे इथल्या मातीतलं आहे. तुम्हाला फॉरेन ऑथरचं पुस्तक कोरिलेटच होणार नाही ना, कारण की तिकडची माती इकडची माती, तिकडची सामाजिक ढाचा इकडचा सामाजिक ढाचा फरक आहे ना. तर इथल्या माणसाला ते माझं वाटल्यानंतर त्याला काहीतरी स्वतःत परिवर्तन करावं वाटणं, हे पुस्तक इथल्याच मातीतले लिहू शकतात. आणि मग ते लिहिलं, ते आवडलं लोकांना. आणि बळी लिहिण्याचं कारण असं होतं की दुर्दैव मला बळी द्यावं लागते. मी त्याला सुदैव म्हणत नाही की मला हे 2 वर्ष माझे, तर मी म्हणतो माझ्या आयुष्यातले वेस्टेज झाले की मला एक पुस्तक लिहायचं आहे, कादंबरी, आणि मी त्याला 2 वर्ष दिले. मला वाईट याचं वाटतं की इडापिडा टळो बळीच राज्य येऊ. बळी एवढ्या सगळ्यांचा नायक आहे. आपल्या प्रत्येक ज्याच्या दारात पोळा होतो, जो नवरात्र देवीला आरती, देवीचा आराधी आहे, ज्याचं कुलदैवत देवी, ज्याचा बैल आहे ज्याच्या दारात, जो नांगरट आहे, ज्याच्या रक्तात पेरणी, ज्याच्या रक्तात नांगरणी, अशा महाराष्ट्रात गेल्या 70 वर्षात एकाही माणसाला बळीवर कादंबरी का लिहावी वाटली नाही. हे एक वाचक म्हणून माझं दुर्दैव वाटतं की बळी महाराजांवर आत्तापर्यंत माझ्या हाताने 10 कादंबऱ्या पाहिजे होत्या, एकही कुणी लिहिलं नाही. दुसऱ्या बाजूला आनंद वाटतोय का पहिल्यांदा तुम्ही लिहिताय? आनंद वाटतोय. आणि विशेष म्हणजे काय, बळी फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. हे मी शोधल्यावर मला लक्षात आलं. तमिळमध्ये आणि केरळमध्ये पोंगल सण आहे, ओणम सण आहे. तुम्ही आसाममध्ये गेला तर बिहू सण आहे. तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेला तर कालबैसाखी, राजस्थानमध्ये कालबैसाखी, आणि भारतभर दिवाळी. एवढे सण एक राजा येणारे म्हणून आपण साजरे करतो गेल्या 5,000 वर्ष. मग मी म्हणलं चला मराठीत नाही येणार रेफरन्स, आपण तमिळमध्ये शोधू. तमिळमध्ये पण नाही, आपण तेलुगूत शोधू. तेलुगूमध्ये नाही, इंग्लिशमध्ये सुद्धा नाही, हिंदीसुद्धा नाही. मला याचा एक आनंद आहे की बळीवरची भारतातली पहिली कादंबरी माझी असेल याचा आनंद. तेच मी म्हटलं, हा त्याचा आनंद आहे की ठीक आहे आपल्या नाव जोडणार होतं बळीचं, बहुतेक असं काही महादेवाच्या मनात असलं तर ते पण झालं म्हणायचं. पण आता हे तुम्ही तुमच्या उद्योजक किंवा त्या गोष्टींकडे मी नंतर येतो. आता पुस्तकांचं सुरू झाले म्हणून मला अजून एक प्रश्न हा विचारायचा आहे की तुम्ही प्रचंड कष्ट घेत किंवा प्रचंड मेहनत घेऊन ते रेफरन्सेस शोधून आणि प्रचंड माहिती त्या पॉईंटपर्यंत जाऊन ते पुस्तक लिहित आहेत. जोपर्यंत त्या पूर्णत्वाकडे जात नाही ते हे झाल्याशिवाय ते पूर्ण करत नाही तुम्ही. आणि त्यानंतर लोकांचा एवढा चांगल्या प्रकारे ज्यावेळेला प्रतिसाद येतो संपूर्ण राज्यभरातून, त्यावेळेच्या फिलिंग्स काय असतात? मला एक गोष्ट कळते बरं का की खूप सारे लेखक लिहितात महाराष्ट्रात. म्हणजे महाराष्ट्रात नाही म्हणलं तर दरवर्षी साधारण नवीन 1,000-1,500 पुस्तकं पब्लिश होत असतील. आणि त्यातले 50% लोक लेखक हे वाचक नाही, म्हणजे ते फक्त लिहितात आणि ते फास्टली लिहितात. मला पण बळी इतक्या जणांनी प्रेशर केलं, मी 3 महिन्यात लिहू शकलो असतो. पण मी वाचक आहे ना मुळात, मला माहिती आहे की वाचायला वाचकाला काय आवडलं पाहिजे. मला जे वाचायला आवडणार नाही ते मी लिहिणार नाही. आणि मग याच्याने काय होतं की मी असं विचार करतो एखादी गोष्ट लिहायची तर स्वतःला प्रश्न पडला पाहिजे पहिले की तू ते का लिहितो. मला पहिले प्रश्न पडतो की तू का लिहितोयस. आणि जेव्हा एखादं पुस्तक लिहितात तर पुस्तकाला अजूनही ज्ञानाचा स्रोत मानतात लोक. आणि जर एखादा तुमच्या सांगलीतला किंवा कुठं बुलढाण्यातला किंवा यवतमाळमधला किंवा आमच्या बीडमधला एखादा तालुक्यातला एखादं पोरगं रानात बसून पुस्तक वाचतंय तर ते पुस्तकाकडं काय म्हणून बघतंय, पाय लागला तर पाया पडतं पुस्तकाच्या, का पडतंय, तो त्याला ज्ञानाचा स्रोत मानतो.
मग अशा वेळेस जर एखादा आपल्या अपरोक्ष ज्ञानाचा स्रोत मानतो आणि त्या पुस्तकात जर ज्ञानच नसेल मग त्याला पुस्तक कसं म्हणायचं. आणि मला माहिती आहे की आपण पुस्तक लिहायचं तर मिनिमम त्या पुस्तकातून त्या वाचकाला काहीतरी मिळालं पाहिजे. तो त्याच्यावर पैसे खर्च करतोय, वेळ खर्च करतोय, त्याला त्यातून काही ज्ञान मिळालं पाहिजे, त्याच्या थॉटमध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे, किंवा त्याला विचार करायला अजून तुम्ही काहीतरी खाद्य दिलं पाहिजे. त्याला ते पुस्तक वाचून तुमचा राग नाही आला पाहिजे की यार काय पांचट लिहिलं आहे, की अरे यार याला काही रेफरन्स आहे की नाही. त्यावेळेस त्याने जर ते पुस्तक वाचल्यावर त्याने स्वतःला कोरिलेट केलं पाहिजे की यार ते लेखकाने जी ओळ लिहिली ती खरंच लागू होती आहे का सभोवताली, माझ्या अवतीभोवती पाहिलं तर ती लागू होती आहे का. हा लागू होती. अरे हे मी अनुभव घेतला आहे. हो अरे मी असं चुकलो तर मी असं चुकणार नाही. किंवा ही गोष्ट मला माहीत नव्हती, मी रोज पाया पडतो पण मला माहीतच नव्हतं मसोबा बळीचं सरदार आहे. त्याला ते कोरिलेट होणार आहे. त्याला कळणार आहे की नारळ का फोडायचे, त्याला कळणार आहे की खंडोबाला का जायचे पाया पडायला. हे आपण खंडोबाला पाया पडायला जातो, आपण तुळजाभवानीला पाया पडायला, आमची कुलदैवता येडाई मी येडायला मी का पाया पडतो. बहुतेक त्या काही प्रश्नांच्या उत्तरापर्यंत मी जाईल आणि ते जर गेलो तर ते लोकांना नंतर आवडलं. आणि मग नंतर लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या की मला आत्ता जे वाटतं की अरे मी 2 वर्ष घातले, तर ती अशी एखादी प्रतिक्रिया बळीची आली तर मग मला असं वाटणार की अरे नाही 2 वर्ष वेस्टेज नाही गेले, कुठंतरी आपण दिले आणि कुठंतरी कोणाला तरी त्याचा फायदा झाला किंवा त्याच्या विचारांचा फायदा झाला तर त्या लेखनाला अर्थ आहे. तर मग मला ते मोटिवेशनच मिळतं. म्हणजे रावण छान लोकांना आवडलं म्हणून आंतरप्रिनर लिहू शकलो. आंतरप्रिनर मुलांना खूप आवडलं, स्पीडने 1 लाख कॉपी असेल त्याच्यावर आवडलं म्हणून मी बळी लिहिण्यासाठी मोटिवेट झालो. मला बरेच जण विचारतात की सर पुस्तक लिहिणं किती दिवस लिहिणं. ज्या दिवशी लोकांना आवडायचं बंद होईल तेव्हा मी बंद करेन. क्लिअर एकदम सोबत. लोक मला काय रटाळ लिहितो तर मग कशाला लिहायचं ना. मग सर तुम्ही हे ज्या वेळेला पुस्तक लिहिले एवढ्या डेडिकेशनने, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर तर तुम्ही फिरताय, तर कसा म्हणजे नुसते तरुणच नाही तर बऱ्याच लोकांचं तुम्हाला प्रतिसाद येतो, तुम्ही असं ते बोलून पण दाखवता, तर एक्झॅक्टली काय लोकांचा फीडबॅक असतो. फीडबॅक जर म्हणता ना तर रावणाच्या बाबतीत तर 20-25 हजाराच्या वर फीडबॅक असतील सोशल मीडियात, म्हणजे मेलवर, फोनवर. आणि तर वाचताना कसं वाटतं फीडबॅक. लोक म्हणतात अरे सर वाचताना समोर चित्र उभं राहत आहे, हे फिल्मच आहे. नाही तुम्ही फीडबॅक वाचताना तुम्हाला कसं वाटतंय. स्टार्टिंगला असं झालं की मी लय भारी असं वाटलं. नंतर वाटलं अरे आपण लयच भारी काहीतरी लिहिले. नंतर मग काही दिवसांनी वाटलं नाही आपण छान लिहिले. नंतर वाटलं बरं ठीक आहे लिहिलंय ना आता माझा किती दिवस कौतुक. तर ते काही दिवस कौतुकही वाटलं. पण मेजर काही लोकांचे अशा प्रतिक्रिया आल्या की सर आम्ही आता रावण जाणार नाही. म्हणजे बऱ्याचशा लोकांना त्याचा इम्पॅक्ट झाला. रावण जरी रामायणाची कथा असली तरी पण खूप जण म्हणले की सर याच्यातून मला फार काही शिकायला मिळालं, मला संघर्ष कळाला. म्हणजे सर मला कळालं की स्वतःशी लढायचं कसं असतं. तर तो त्या काही प्रतिक्रिया चांगल्या होत्या. निगेटिव्ह प्रतिक्रिया पण खूप आल्या. म्हणजे तुझी बायको कोणी पळवून गेली तुला कळलं, बरं, आणि रामाच्या राज्यात तू काय करायला, आणि तुला बहुतेक फॉरेन फंडिंग आहे, बरं, तू नक्षलाईट आहे. एका पेपरने तर आर्टिकल छापलं होतं माझ्याकडं, म्हणे तो एक नक्षलवादी रावण एक नायक होता. बरं, पण मी त्याला पण लवचिन्ह दिलं. त्याला पण मी रिॲक्ट नाही केलं. एक मांजरेकर म्हणून त्यांनी एक पोस्ट लिहिली होती अशीच की काही लोक असे आहेत की आता समाजात प्रसिद्धी पाहिजे, स्वतःला पॉप्युलर व्हायचंय म्हणून असे काहीतरी खलनायक लिहितात. आणि रावणासारखं कॅरेक्टर लिहून काही लोक स्वतः प्रसिद्धी मिळवायचा प्रयत्न करतात. तर अशा लोकांना आपण वेळीच ठेचलं पाहिजे. अशा लोकांना आपण थांबवलं पाहिजे. ते आपल्या सांस्कृतिक गोष्टीत दखल देत आहेत. अशी वृत्ती आपण वेळीच ठेचली पाहिजे अशी प्रतिक्रिया होती. मग त्यावेळेला भीती वाटली, वाईट वाटलं. आणि भीती वाचली नव्हती. ते काय माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये वगैरे नव्हते, फेसबुकलाच होते. पण काही जणांना असं वाटतं ना याला कळायला पाहिजे. मला एकदम अटॅक केलं खाली. ती मला दिसली, मी वाचली आणि मी त्याला लवचिन्ह दिलं आणि थँक्यू म्हणलं आणि सोडून दिलं. मी म्हणलं हे होणारच आहे, म्हणजे कुणाला आवडेल कुणाला नाही आवडणार. पण मला नंतर कळालं त्यांनी परत 1 महिन्याभराने त्याच माणसाने परत पोस्ट केली माझ्याकडे. आणि त्यावेळेस त्यांनी लिहिलं की तांदळे सर मला माफ करा. बरं, गेल्या वेळेस मी पुस्तक न वाचता प्रतिक्रिया दिली होती. यावेळेस मी पुस्तक वाचलं, मला कळालं की रामायणाच्या चौकटीमध्ये राहून पुस्तक कसं लिहिलं पाहिजे. पुस्तकातले सगळे रेफरन्स एकदम बरोबर आहेत आणि खूप सुंदर पुस्तक मी पुढच्या पिढीसाठी सेव ठेवत आहे. तर माझ्यावर जेवढ्या पुस्तकाच्या टीका झाल्या त्या न वाचता झाल्या. वाचून आतापर्यंत 1 जणांनी सुद्धा टीका केल्या. आणि मला एक नशीब म्हणा किंवा एक गोष्ट अशी झाली की 1.25 लाख प्रती संपल्यानंतर
पायरेटेड 70-75,000 म्हणजे अशा 2 लाख प्रती संपल्यानंतर पुस्तकातला कंटेंट चुकीचा आहे, ही ओळ चुकीची, अशी एकही प्रतिक्रिया नाही. तुमच्या लेखनाचं यश आहे. म्हणजे की तशी जर आल्यावर मग लेखक म्हणतो की अरे काय ओळ लिहिली, अरे काय पॅराग्राफ चुकीचा लिहिला, तर ती प्रतिक्रिया नाही. पुस्तक न वाचता खूप लोकांनी टीका केली, पण टीका करण्यापेक्षा मला आपल्या महाराष्ट्रीयन सगळ्या वाचकांचं, लोकांचं कौतुक याचं वाटतं. आपण लोक म्हणतो लोकांना चांगलं म्हणत नाही, लोक कोणाचं कौतुक करत नाहीत, अशी एक आपल्या का मराठी ओरड असते. आपण पाय ओढतो. बरं. मला तसं जाणवत नाही. मला या महाराष्ट्रातल्या प्रत्येक वाचकाने मोठं केलं. म्हणजे मी तर म्हणतो ना की प्रेम करणाऱ्या लोकांनी मिळूनच मला लेखक केलं, मोठं केलं, कौतुक केलं, 4 चौकात कौतुक केलं. आणि मला एक गोष्ट कळाली की महाराष्ट्रातला वाचक हा सकारात्मक बघणार. म्हणजे कसं की खलनायकाबद्दल लिहिलं तरीही त्याच्याकडे पॉझिटिव्ह बघणारा वाचक. म्हणजे तो बायफर्गेशन करत नाही. म्हणजे आपण ज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणू किंवा पुढं बघणारा महाराष्ट्र म्हणू, तर तो हसून जिवंत नाही. आणि लोक, तुम्ही जर चांगलं लिहिलं असेल तर लोक त्याला डोक्यावर घेतात. मला रावणावर लिहिलं, लोक मला काय म्हणतील, रावणाचं पुस्तकाचं कौतुक केलं मला काय म्हणतील, असा विचार ह्या वाचकांच्या मध्ये नाही आला. आणि त्यांनी ते सगळीकडं लोकांनीच प्रचार प्रसार जास्त केला. मी पण मार्केटिंग केली, प्रचार प्रसार केला. तर मला ती एक गोष्ट चांगली वाटली की रावणाकडं सकारात्मक बघणारा वाचक वर्ग आहे. नंतर विशिष्ट जात, विशिष्ट धर्म असं नाही, सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून कौतुक केल्यावरच लेखक तयार होतो, मला असं वाटतं. तर लोकांनी मला मोठं केलं म्हणायला हरकत नाही. की नवीन लेखक असून सुद्धा लोकांनी मागं उभं राहिले. त्याच्यात मी आंत्रप्रेनर लिहिलं. मला वाटलं की आंत्रप्रेनर पण लिहायचं डोक्यात नव्हतं. मिटकॉनला गेलो होतो लेक्चरला का, आणि भाषण द्यायला सूत्रसंचालक म्हणला सर रावण ठीक आहे, म्हणजे मित्रच आहे माझा. तर म्हणला सर चैतन्य झांझोरने म्हणून, मला म्हणला सर रावण ठीक आहे, कादंबरी ठीक आहे. मला आज तरुण मुलांनी काय वाचलं पाहिजे, तरुणांसाठी काहीतरी लिहा. आणि मग लॉकडाऊन लागलं त्यावेळेस, बीडला होतो घरी. तर 3 महिन्यात मी असा विचार करतो काय लिहावं, मोटिवेशन काय लिहावं, तुम्ही मोठे होऊ शकतात असं काही लिहावं का. आता मोटिवेशनल पुस्तकं ट्रान्सलेटर एवढे, मी त्याच्या प्रस्तावनेत पण लिहिले. आंत्रप्रेनर लिहून मला काय वाटलं तर अजून एका सेल्फ हेल्प पुस्तकाची भर पडली, याच्याकडे मला काही वाटत नाही. तर ते लिहिलं आणि त्याच्यात प्रस्तावना बघा, मी 30 ओळीची असेल, मी त्याच्यात काही जास्त लिहिलंच नाही. तो पुस्तक मी माझे अनुभव म्हणून लिहिले. आणि ते अनुभव 12वीचा, 10वीचा, इंजिनिअरिंग फर्स्ट इयर, डिग्री फर्स्ट इयर, डिग्री झालेल्या प्रत्येक मुलांच्या हातात लॉकडाऊनमध्ये ते गेलं स्पीडने. पुस्तक 2 दिवसात वाचून होतं. आणि ते पुस्तक वाचल्यावर कित्येक मुलांना स्वतःच्या चुका कळाल्या. मला असं वाटतं की ते पुस्तक मला असं लिहायचं होतं की सगळ्यात तुम्ही बघा ना, पुस्तकं कुठले असते, चरित्र वाचले किंवा मोठ्या उद्योजकांचे. मी फार गरीब होतो, मी फार संघर्ष केला, मी आता अर्ध्या रात्री उपाशी राहिलो, मी एका ड्रेसवर आलो, मी हे केलं, मी ते केलं. अरे केलं तर पैसे मी मिळाले ना, बरोबर, कष्ट केलं फळ मिळालंय ना. मग त्याचं ग्लोरिफिकेशन कशाने. म्हणजे एका बिझनेसमॅनचं तर मी पाहिलं नाही, एका मोठ्या अधिकाऱ्याचं पाहिलंय, ते स्टोरी सांगतात, मी फार गरीब घरातून आलो, मी चलत जायचो 5 किलोमीटर मला तरी आपल्या पुस्तकामुळं त्याच्यात विचारांमध्ये बदल होते. मला वाटतं आंत्रप्रेनरचं ते यश म्हणजे मी पाहिलं. नक्कीच सर. आंत्रप्रेनर तुमच्या दृष्टीने नेमकं काय, आंत्रप्रेनर म्हणजे काय? आंत्रप्रेनर म्हणजे माझ्या दृष्टीने एकच आहे की, आता ते मी डेफिनेशनमध्ये जात नाही, पण आंत्रप्रेनर पुस्तकाचं नाव द्यायच्या वेळेस मला बरेच जण म्हणजे सर इंग्लिश नाव का दिले, उद्योजक म्हणतो ना, त्याचं प्रोनाउन्सिएशन पण जमत नाही, बऱ्याच स्पेलिंग येत नाही, मलाही येत नाही. काही जण त्याला आंत्रप्रेन्योर म्हणतात, आंत्रप्रेनर म्हणतात, आंत्रप्रेन्योर म्हणतात. आता तो इंग्लिश शब्द आहे, मुळात तो लॅटिन शब्द, लॅटिन इंग्लिशमध्ये आपल्याकडे आला तर त्याचं काही होईल, अपभ्रंश काही होईल. पण मी तो शब्द वाचता येत नाही, तरी पण पुस्तकाचं नाव का, कारण की त्याचं एक कारण होतं माझ्या डोक्यात की मी समजायचो की महाराष्ट्रातले तू स्वतः तूच व्हिडिओ बनवतो, मुलाखत घेतो, मी तुला पत्रकार म्हणणार, मी तुला व्हिडिओ बनवतो म्हणणार नाही, तू सुद्धा एक आंत्रप्रेनर आहे. किंवा एक नवीन आयडिया आहे तुझ्या डोक्यात की चांगल्या लोकांना भेटायला भेटते, आपण याचे व्हिडिओ करू, आपण त्याला चांगल्या लोकांना समोर आणू, ते युट्यूबवर टाकू, तो आता म्हणला लोन मिळालंय तुला, म्हणजे तू आंत्रप्रेनरच. मला एक कळालं की महाराष्ट्रातला जो तरुण आहे तो प्रत्येक जण आंत्रप्रेनर. आंत्रप्रेनर म्हणजे काय, तर काहीतरी नवीन करायची ज्याची इच्छा आहे. मग मी म्हणायचं आंत्रप्रेनर म्हणजे काय, मी डायरेक्ट केला मसला बघू का,
का मी डायरेक्ट बिल गेट्सला बघू का. मग मी ज्यावेळेस विचार करायला लागतो की म्हणलं आपल्या सगळ्यांच्या जीन्समध्ये एंटरप्रेन्योरशिप आहे, म्हणजे उद्योजकता आपल्या जीन्समध्ये. ज्याच्या रक्तात शेती, म्हणजे आपला शेतकरी खरा एंटरप्रेन्योर, की जमीन आहे, दर सीझनमध्ये मोसम पाहून तो काय लागतं ते पेरतो, पावसाची वाट बघतो, पेरलेलं घेतो, तो विकतो जगतो. बरं तो पेरलेलं विकतो तर बऱ्याचशा ठिकाणी तो फ्री पण देतो. चालता चालता कोणी म्हणलं तरी ढाळा लगेच देतो. पेरू लावला तर जा 10 पेरू, वांगे लावले तर की थोडं व्याप. म्हणजे देण्याची वृत्ती ही बळी बसून आली आपल्या जीन्समध्ये. बळी काय म्हणतो मी, जीन्समध्ये बळी आणि आपल्या याच्यात उद्योजकता, की निर्माण करायची ताकद आहे, बरं, नवनिर्मिती करायची ताकद. तर नवनिर्मिती करण्याची ताकद महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलात आहे. आणि ती त्या निर्मिती करून त्याच्यातून मला काहीतरी रोजगाराचं साधन मिळणं. सोशल नाही, आपले पण जे सोशल झालं फुकट दिले ज्यावर आपण म्हणतो फक्त आता आपण हिशोबाची वही ठेवा. आणि जसं लोक व्यवहार करतात तसं आपण व्यवहार जर केलं तर प्रत्येक जण इथं उद्योजक आहे. आणि खेड्यातल्या शेवटच्या पोरापर्यंत तो एंटरप्रेन्योर शब्द जावा आणि त्यांनी शोधावं की यार एंटरप्रेन्योर कोण आहे. मग शेतकरी एंटरप्रेन्योर आहे. आपल्या गावात एखादं दही म्हणून बाई विकते आमच्या, किंवा भाजीपाला करणारे लोक आहेत, हे भाजीपाला विकून 2 रुपये कमवतात, हे सुद्धा एंटरप्रेन्योरशिप. म्हणजे लोकांना काय पाहिजे त्यानुसार व्यवसाय चालू करून उदरनिर्वाह करणे असा करणारा, आणि त्याच्यातून नवीन नवीन आयडियाज घडवतो, नवीन निर्मिती करतो, असा प्रत्येक मुलगा एंटरप्रेन्योर. फक्त प्रॉब्लेम आहे की मुलांना ते माहिती नाही. आपण त्याला गंज चढला म्हणून किंवा दुसरीकडे लक्ष गेलं. मी म्हणलं फक्त आपण लोकांना रस्ता दाखव, ही एंटरप्रेन्योरशिप आहे. हे गंज काढायच्या डोक्यात. हा गंज जर निघला तर मला वाटतं महाराष्ट्र हा उद्योजकांचा राज्य. बरोबर, रस्ता दाखवायचं तुम्ही म्हटला. लोकांना बरं बोललेलं आवडतं, खरं बोललेलं आवडत नाही. आणि मोटिवेशनल स्पीकर किंवा जे भाषांतरित पुस्तक आहे त्यात जिद्द, चिकाटी, परिश्रम ह्या गोष्टींचा भरणा असतो. परंतु उद्योजक व्हायला पॅन कार्ड लागतं, आधार कार्ड लागतं, हे सांगणारी पहिली व्यक्ती तुम्ही. हे सांगावं किंवा हे लोकांपर्यंत जावं. त्याचं कारण असं झालं की मी सुद्धा ह्या चक्करमध्ये आले. बरं, म्हणजे मी सुद्धा मोटिवेशनल पुस्तक लय वाचायचो आणि मी स्वप्नांच्या जगात राहायचो. त्यांनी असं केलं, त्यांनी असे पैसे कमवले, त्याच्याकडले पैसे, आणि ह्या गप्पातला वेळ जायचा मला. बरं. आणि मी फक्त असं वाचायचं. त्यात प्रत्येक पुस्तकात सांगितलं तुमच्यात लढण्याची शक्ती पाहिजे. अरे पण नेमकी आणू कुठून? आणायसाठी तर काहीतरी मार्ग तर पाहिजे ना. आता तुला म्हणलं लय आपल्या चिकाटी हो, आता काय करायचं कळायला पाहिजे ना, इथून बाहेर जायचं म्हणून. आणि त्या गोष्टीचं मला आल्यावर सगळे भाषणं देणारे त्यावेळेस किंवा उद्योजकतेवर सांगणारे मॅक्झिमम लोक ह्याच्यावरच बोलायचे. मी म्हणायचं तसं नाही, आपल्या सोबत आली बघा, त्याला बिझनेस करायचं पहिले पॅन कार्ड समजून घ्या, फॅक्ट समजा ना. आणि खरं सांगा की मला एक भारी वाटलं की महाराष्ट्रातले मुलं नाही का लय चॅप्टर, येडं कोणीच नाही. बरं, येडे केले पॉलिटिशियनने केले असते. छोट्या छोट्या गोष्टीचा राग धरून पोरांनी आयुष्याची माती केली. बरं, कोणाबद्दल तरी खुन्नस धरणे, पॉलिटिक्सच्या मागे लागणे, बिना कामाचा जाती अभिमान बाळगणे, त्यासाठी स्वतःचं आयुष्य मातीत घालणे, भावकीतला वाद डोक्यात ठेवणे, अशा चिल्लर राग डोक्यात ठेवून आयुष्यातले 3-4 वर्ष त्यातच घालणे. दुसऱ्याला काहीतरी कमी दाखवण्यासाठी काहीतरी हवा करणे. तर ह्या प्रकारांनी त्या पोरांची रस्ते चुकले. कॅलिबर आहे का तर 100% कॅलिबर, पण वेस्टेज, टाईम वेस्टेज. तर मग मी स्पष्ट बोलत गेलो. आणि असं नाही की खरं बोललेल्या लोकांना राग आला, खूप लोकांनी ते आत्मसात पण केलं. बरं, म्हणजे खूप लोकांनी, मी म्हणतो ना की भाषणाचा आणि पुस्तकाचा एक फायदा झाला की, आणि मी त्याच सांगितलेलं की तांदळे सरांचं पुस्तक लय भारी म्हणण्यापेक्षा त्या पुस्तकातून स्वतःचं आत्मपरीक्षण झालं, आरसा दाखवणार त्यांनी चेक करावं. हे माणूस सांगते, मी करून बघतो बरं ट्राय. मी जे शब्द वापरतो अवकात चेक कर ना एकदा. मग तुझी अवकात चेक केली तुला कळते पुढं कसं जायचं. हा माझी अवकात नाही, माझी क्षमता आज नाही, पण आज नाही याचा अर्थ उद्या बी नाही असं नाही ना. आज नाही कळालं ना तर उद्या बी त्यासाठी प्रयत्न करा. आणि प्रत्येक जण अचीव करू शकतो. म्हणजे तुम्ही बघा ना, छोटे छोटे देश येतो, फ्रान्स, जर्मनी, इस्रायल, जपान, एवढे देश कोट्याधीश आहेत. आपल्याकडे एवढे संसाधन आहेत. आणि आपण नाव घेतो, छत्रपती शिवरायांचं घेतो नाव, बाबासाहेब आंबेडकरांचं घेतो, महात्मा फुलेंचं घेतो. ह्या सगळ्या महान लोकांनी सुद्धा संघर्ष केला. आपण त्यांची जयंती साजरी करतो, आपलं त्यांच्या खूप प्रेम आहे. पण आपलं फक्त प्रेम आहे. आपण त्यांचे आयुष्यातले प्रसंग आठवून स्वतः बदल नाही करत, हिंमत होत नाही आपली. त्यांच्या एवढं कडक वागू शकतो का आपण. म्हणजे छत्रपती शिवरायांनी 16 वर्षी शपथ घेतली.
डेडिकेशन आपण घेतली कधी शपथ आपल्या आयुष्याच्या बाबतीत? कधीच नाही की मला हे अचीव करायचं, कधी शपथ नाही घेतली. बाबासाहेबांनी डायरेक्ट राजकारणात नाही आले. बरोबर. बाबासाहेब गरिबीत नाही राहिले. बाबासाहेब गरिबीतून जरी आले असले तर बाबासाहेबांनी पहिले अभ्यास केला, पहिले नॉलेज घेतलं आणि मग चळवळीत आले. बरोबर. आपल्याला धड चळवळ करणं, धड आपण अभ्यास करायची मानसिकता नाही. आणि त्याच्यामुळं ते मला असं वाटतं की आपल्या महापुरुषांचा अभ्यास केला तरी काहीच करायचं गरज. महात्मा फुले उद्योजक होते. महात्मा फुले उद्योजक होते. महात्मा फुले आपल्या कायम दाखवतात. महात्मा फुले स्त्री शिक्षणाचा प्रचार केला, गुलामगिरीची, पण ते उद्योजक होते आधी. कधीच तुम्हाला खराब कपड्यांमध्ये महात्मा फुले दिसणार नाही. त्यावेळेस ते टॉप 10 कॉन्ट्रॅक्टर पैकी एक होते. मग हे जे आपले महापुरुष आहेत यांनी एवढा संघर्ष केला, त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. आणि एकदा छत्रपती शिवराय बाबासाहेब महात्मा फुले नीट कळाले ना, जगात कोणाकडूनच प्रेरणा घ्यायची गरज नाही. हे ऊर्जेचे स्रोत आहेत. पण आपण त्यांना दैवतीकरण करून त्यांच्या पाया पडतो. पण त्यांच्या आयुष्यातलं काय अंगीकारायचं म्हणलं की आपल्याला भीती वाटते. भीती वाटते म्हणजे मला सुद्धा भीती वाटते. बाबासाहेबांचं नाव घेऊ पण त्यांच्यावर 18 तास अभ्यास करणं आहे किंमत. 18 सोडा 5 तास आहे किंमत नाही होते. पण शिवाजी महाराजांचं नाव घेतो आपण. शिवाजी महाराजांचं स्वप्न 16 वर्ष बघितलं, आपले 25 झाले, आपल्याला अजून स्वप्नाचा मेळ नाही. ते नेमकं स्वप्न काय बघितलं पाहिजे त्यांच्या आयुष्यात नाही का, तेही पराजित झाले, त्यांनीही हात केले दिले, ते काय गप्प बसले का, लढत राहिले. तर मला असं वाटतं की मी म्हणत असतो ना, फॉरेनचे ऑथर आणि मोटिवेशनल स्पीकर गरजच नाही. हे 3 लोक जरी बघितले लय झालं, पण ह्यांचं वाचलं पाहिजे. ह्यांच्याकडून आपण भांडणं करतो. म्हणजे शिवाजी महाराजांना कोणी काय म्हणलं तर आपण त्याला शिवाय, बाबासाहेबांना कोणी काय म्हणलं तर आपण लगेच हाणायला तयार आहोत, फुलेला कोणी काय म्हणलं तर आपल्याला आपला आक्रोश पाहिजे. त्यांचं जगायचं म्हणल्यावर, त्यांचं शिकायचं म्हणल्यावर भीती वाटतं. मी म्हणतो त्यांच्यासाठी भांडणं करू नका, काय करायचं ते लय मोठे. तुमच्या भांडणांना बोलण्यावर काही फरक पडत नाही त्यांना, पण त्यांचं वाचून तुमच्या आयुष्यात निश्चित काहीतरी फरक. मला वाटतं ते जरी आपल्या सगळ्या पोरांनी केलं तरी खूप काही अचीव होईल त्यांना त्यांच्या आयुष्यात. इतर समाज बदलायचं लय लांब. मी समाजात परिवर्तन आणि कशाला आणतो, तुझ्याच आण ना आधी. तर मला असं वाटतं की स्वतः परिवर्तनासाठी ह्या लोकांना आणि ह्या महापुरुषांना आपण बघितलं पाहिजे. कारण की आपल्यासाठी एक दिशादर्शक आयुष्य त्यांचं. तुम्हाला आयुष्यात कुठलंही संकट आलं, तुम्ही त्यांचं चरित्र बघा, तुम्हाला उत्तर सापडेल. मी समाजा म्हणून अरे मी सगळं हरलोय, माझा बिझनेस सगळा संपलाय, माझाही संपला होता, मीही लॉसमध्ये गेलो, लॉकडाऊनमध्ये लॉसमध्ये. मी पाहिलं शिवाजी महाराजांचं चरित्र, मी पाहिलं बाबासाहेबांचं चरित्र, की ते त्यावेळेस कसे राहिले, संयमात राहिले. मग आपणही संयमात, म्हणजे त्यांचे चरित्र आपल्याला पूर्ण आयुष्यासाठी दिशादर्शक. ते आपण वाचले पाहिजे आणि आपण अभ्यास केला पाहिजे. सर, मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे तुमचा प्रवास खरोखर, म्हणजे मी बोलायचं आहे म्हणून बोलत नाही तर थक्क करणार आहे. वंजारवाडीसारखं गाव ते लंडन, प्रिन्स चार्ल्सकडून तो पुरस्कार मिळणं, ज्यावेळेला आम्ही एंटरप्रेन्योर वाचत होतो त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी आम्ही देखील अनुभवत होतो की सरांच्या त्या मनात नेमकं कसं चाललं असेल. तर वंजारवाडी ते लंडनचा प्रवास थोडक्यात सांगा की तुमच्यासाठी तो कसा होता. खरं सांगतो, आता डिटेल सांगत नाही, पुस्तक त्याच्यावर आहे. बरोबर. पण एकच प्लस पॉईंट झाला माझ्या आयुष्यात. म्हणजे मी म्हणलो ना, मी लय खाचखळगे नाही पाहिलेले, मी म्हणतो ना आता, पण ते काय मी फार संघर्ष वगैरे केला आणि ते ग्लॉरिफिकेशन पण मला आवडत नाही. घरून चांगलं होतं, मी भांबवलेलं होतं. म्हणजे काय, मला पैसे देत नव्हते कुठे तर देत होते, पण मला चांगलं जीवन देत होते का ते देत होते. पण त्यांच्याकडून मिळालेल्या पैशाचा मी गैरवापर करेल किंवा मी त्याला मजेसाठी वापरायचो. आणि त्याच्याने लॉस कोणाचा झाला तर माझाच झाला. म्हणजे वडील का वडिलांनी मला औरंगाबादला म्हणजे बीडला शाळेत होतो. वडील शिक्षक असल्यामुळे चांगली शाळा भेटली. वडील शिक्षक असल्यामुळं घरात पुस्तकं आली. वडिलांना सगळं माहीत असल्यामुळे वडिलांनी मला 6वी-7वी पासून घरात चांगली पुस्तकं आणले. वडील पाठीमागं असल्यामुळं मला इंजिनिअरिंगला जाता आलं. तिथं पण मला काय लागत होतं, 2 व्हीलर पाहिजे होती, वडिलांनी घेऊन दिली. पण त्यांनी दिलेलंच मी काय केलं. म्हणजे मी काय म्हणतो, मध्यमवर्गीय पोरं की आपले पालक आपल्याला देतात, आपण काय करतो त्याच्याकडे आपण बघत नाही, आपण त्यांच्यावर राग देतो. त्यांनी मला सगळं दिलं पण मी अभ्यास नाही केला. मी बसलो मग करून मित्रांसोबत गप्पा मारीत, टाइमपास करीत, पिक्चर करत. गैर दोस्त आहेत माझे, हे गँग आहे, संघटना आहे, पॉलिटिक्स आहे, मार्क्स आहे, हे लोक आहेत ना आयुष्यात. गांधीवादी आहे, भाजपाचे, ही विचारधारा आहे, उजवी आहे, डावी आहे, आंबेडकराइस्ट आहेत. आणि त्याच्यात मी घुसलो त्याच्यात.
त्याच्यात घुसल्यावर माझ्या डोक्यात कायम द्वेष, की अरे हे ह्या चळवळीतले लोक त्यांचं नाव पडतात, ते द्वेष, अनवॉन्टेड मित्र संपर्कात आले. ज्याच्यासाठी मी गेलो इंजिनिअरिंगला त्याचा अभ्यास कमी आणि इतर गोष्टीचा अभ्यास जास्त. मग गेला डिग्री नापास झालो. तिथून पुण्याला आलो जॉबसाठी. तर असं नाही की जॉब मिळाला असता, कॉलेज चांगलं होतं, मला डिग्रीला मार्क ठेवतो. मग त्यावेळेस काय केलं मी, हे पुस्तकात लिहायचं कारण होतं की सगळेजण कसे करतात की नाही तुला सगळं होतं म्हणून झालं असं. मी हे सांगितलं की आपल्याकडून काय काय चुका होतात आणि प्रत्येक जण एका एका टप्प्यावर आहे. मी म्हटलं हे चूक केली की तुमचा लॉस होतो. पूर्ण पुस्तकात तेच लिहिलं, हे जर करत असाल तर बंद करा, हे करत असाल तर बंद करा. आणि असे सगळे प्रकार करत करत आल्यावर लास्टला काय करायचं म्हणून मी उद्योजक पण ठरवून झालेलं नाही. ज्याला काही जमत नाही असा धंदा करून मला पैसे मिळाले. मग कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये आलो. याला जास्त नॉलेज लागत नाही मध्ये, त्याला पण नॉलेज लागतं. त्याच्यातून आलो, बिझनेस मिळत गेला. फक्त एक की पुण्यात आल्यावर पहिल्यांदा अवकात कळाली आणि चांगला तगडा अपमान झाला आणि वडिलांचे अश्रू पाहिले. तरच किंमत कळाली की यार आपल्या बापाच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहे, घरच्यांच्या काय अपेक्षा आहे, कारण आपण काय केलं, आपण टाइमपास केलाय आणि लोक नाव ठेवत असते अरे तिचं पोरग खराबच निघलं, त्याचं पोरग नालायच निघलं, त्याचं काय खरंय, ह्याचं काय खरंय, ते टोटल वाया गेले. आणि त्याचा त्रास आपल्यापेक्षा आपल्या पालकांना जास्त होत असतो, कारण आपण ऐकतच नाही ना. म्हणून आपण एक सांड असतो, सांड. आणि तो सांड नुसता डुशा मारीत चालत असतो, तो कोणाचं ऐकून घ्यायच्या मनात. म्हणजे 18 ते 27-28 पर्यंत आपले असं एक ट्रॉमा होऊन जातो मुलांचा की कोणाचं ऐकायचंच नाही ना. मला कळतं माइंडसेट फिक्स होऊन जातो. मला कळतं हा माइंडसेट असतो. आणि माझं माइंडसेट होतं की कुणी मला जर तुम्ही म्हणले अरे शरद चांगलं व्हा, तू काय छान आहे, म्हणजे मला कुणी काही सांगायला गेलं तर मी त्याचं माप काढणार, ही एक मेंटॅलिटी झाली. आणि वडील पुण्यात आले आणि त्यावेळेस ते ज्यावेळेस मला सांगितलं मला कळालं माझ्या चुका. बहुतेक तो एक टर्निंग पॉईंट आहे. मी ते फुटबाकाचं उदाहरण पुस्तकात सांगितलं. ते वडिलांनी सांगितलं बहुतेक तो दिवस माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट. आणि त्याच्यानंतर मी स्वतःबद्दल विचार करा. मला एक पुस्तकातून किंवा भाषणातून सांगायचं काय आहे मुलांना, ते काय मुलांनी नाही ऐकलं माझे काय नातेवाईक. समज माझं पुस्तक आणि भाषण ऐकलं, कोणाला नाही पटलं, मला काय फरक पडणार. पण मी म्हणतो की आपल्यासारखं कोणी जर असेल आणि आपल्या अनावत पुस्तकातून म्हणा, व्हिडिओ म्हणून म्हणा, कुठून तरी आपला आवाज गेला आणि त्याच्या आयुष्यात परिवर्तन झालं तर आपण जिंकलो. तर ते टर्निंग पॉईंट झाला. पण तोपर्यंत वडिलांनी एक गोष्ट चांगली केली की आमच्या घरात पुस्तकाचं वाचायचं प्रमाण, म्हणजे मी हे सगळं बरंचसं वाचलेलं आहे. कारण वडिलांची सवय, वडील वाक्य एक सांगायचे, शरद वाचत राहा, जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत वाचत राहा. म्हणून बॅकहँडला ते वाचन चालू होतं. आणि बहुतेक तेच वाचन असेल की ज्याने मला स्थिर केलं, तेच वाचन असेल की मला माझ्या चुका कळाल्या, तेच वाचन असेल की मी ज्यावेळेस बिझनेसला आलो त्यावेळेस 100% डेडिकेशनने मी करू शकतो. बहुतेक त्याच वाचनाचं, त्याच विचारांचं काही पर्क्युलेशन असेल की 4 वर्ष चांगलं काम केलं, तेच पर्क्युलेशन असेल की त्याच्यामुळं आपण म्हणतो ना की आपण सगळे धडपडते ही पिढी रिकग्निशनसाठी. बरोबर, कोणतरी कौतुक करा अशी इच्छा. मला कळालं की अशी इच्छा असणारच कोणीच कौतुक करत. हा तुम्ही काम डेडिकेशनने करा, लोक ऑटोमॅटिक कौतुक. म्हणजे तुम्हाला ओळखीची गरज लागत नाही. तुम्ही नाही, ती एक म्हण आहे ना, तुम्ही जेवढे ग्लोबल होता, जेवढे पर्सनल होता तेवढे ग्लोबल होता. तुम्ही स्वतः परिवर्तन करा, जग तुमच्याकडे बघा. तुम्ही जगाकडे बघता, स्वतः परिवर्तन करणार, जग बघणार नाही. तर ते करत गेलो. 2013ला तो आता 10 वर्ष झाले अवॉर्डसाठी नॉमिनेशन झालं. तिथं गेल्यावर पुरस्कार मिळाला, 12 लाख रुपये मिळाले अवॉर्डचे फर्स्ट टाइम. जगातल्या टॉप क्लास लोकांना भेटायचं नाही, ते बघायला उडी नव्हतं. पण त्याचं तुम्ही खंत देखील बऱ्याच वेळेला व्यक्त केली की वाईट वाटतं ना की मी म्हणतो ना आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना कुणाला विचार सक्सेसफुल होऊन कुणाला दाखवायचं, सगळेजण म्हणतात बापाला दाखवायचं. त्याची इच्छाच नाही की इतर कोणतरी कौतुक करा. म्हणजे आपण ते याच्यातून आले प्रत्येकाचं बापावर प्रेम असतं. आपल्याला वाटतं की माझ्या वडिलांनी माझं कौतुक करा, बाकी कोणी करू न करू. ते बघायलाच नव्हते. पण त्यांचेच विचार आहेत म्हणा की ते विचार आपण कधी ढळू देणार नाही, कधी त्यांना आणि त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं हे कळायला सुद्धा मला 10 वर्ष गेले. बरं, की वडील नेमकं काय सांगायचे. आज त्यांचे शब्द आठवते की वडील याच्यावर काय म्हणायचे, त्यांचं काय अँगल होतं मला ते आठवत. त्यावेळेस करत मला त्यावेळेसच मदरने सगळं सांगितलं होतं, डॅडीने सगळं सांगितलं होतं मला की असं जायचं, पण मला ते घेता नाही आलं. मग आता ते घेतो. म्हणून मी म्हणतो ना की जगात सगळे विरोधात गेले हरकत नाही, बाप विरोधात नाही गेला, ते सांगायचं कारण आहे. मग लंडनला गेल्यावर सगळे लोक बघितल्यावर मला कळालं की अरे एंटरप्रेन्योरशिप म्हणजे फक्त स्वतः पैसे करून मोठं नाही, तर तुम्हाला लोकांना देणं. बरं, लोकांना मग आल्यावर ते भाषणं मी व्याख्याता पण नाही आहे, चुकून झालेलं आहे.
एका कॉलेजला गेलो, ते पुन्हा MBA कॉलेजला, त्यांनी रेकॉर्ड करून टाकलं. तिथून मग लोक बोलवायला लागले, ते रेकॉर्डिंग चालू झालं. पण व्हायरल कंटेंट असते तुमच्या भाषणाचा, रील्स असतात, शॉर्ट्स असतात. बऱ्याच जणांना वाटतं की माझं युट्यूब चॅनल आहे, हां माझं एकही चॅनल, बर कुणी येतंय व्हिडिओ टाकतंय, मी त्याचं बघत पण नाही. आणि मग त्याचा मुलांना फायदा, म्हणजे मला कोणी व्हिडिओ टाकला तर मी म्हणतो चला कोणापर्यंतच्या कानापर्यंत तरी जाईल, बरं आवाज कोणाच तरी कानापर्यंत जाईल, कोणतरी ऐकेल. त्याचं जर परिवर्तन झालं तर ते म्हणा दुआ में याद राखो, तेवढं तरी होऊन जाईल. आणि अवॉर्ड मिळाला, मग पुस्तक लिहिलं, आणि मला नाही वाटत की सक्सेसफुल आहे म्हणून. कारण की सक्सेस हे डेस्टिनेशन नाही आहे. तुमची यशाची व्याख्या काय? यशाची व्याख्या ही मी सांगत असतो माझ्या. यशाची व्याख्या ही की प्रत्येक दिवशी सकाळी उठून ज्यावेळेस तुम्ही बाहेर येतात तर नवीन काहीतरी आयडिया येऊन नवीन काहीतरी करण्याची तुमची इच्छा असणं, असा प्रत्येक दिवस यशस्वी. ज्या दिवशी तुम्हाला काहीच करावं वाटत नाही तो दिवस तुमचा अपयश. असे कुठले मेजरमेंट नाहीत दुसरे? नाही दुसरे काय. आज पण तुला नवीन काहीतरी करावं वाटतं, समजायचं तू अजूनही यशस्वी, मग ते तुला 80 वर्षी पण वाटू शकतं. पण आपण जे काम करतो त्याच्यात आपल्याला करावं वाटणं हा प्रत्येक दिवस यशस्वी. ज्या दिवशी तुम्हाला काही करावं वाटत नाही तो दिवस अपयश. आजही असं वाटतं की नाही आपण नवीन काहीतरी ट्रायल घेऊ, नवीन काहीतरी करू. म्हणजे आपण म्हणतो ना की एकच डोक्यात ठेवायचं की प्रत्येक दिवस उद्याचा काहीतरी हॅपन होत आहे का, काहीतरी नवीन घडत आहे का माझ्या आयुष्यात, तर ते हॅपनिंगची मजा म्हणजे यश. नाविन्यतेची नाविन्य काहीतरी करावं वाटणं, कुठतरी जाणं, कुणाला तरी भेटा वाटणं, नवीन काहीतरी प्रयोग करावं वाटणं. आता आम्ही अजून 1-2 प्रयोग करायचे करत. आणि मी म्हणतो ना की एंटरप्रेन्योर म्हणजे कंटिन्यू प्रयोग करत राहणे. यश अपयश हा सेकंड पार्ट, प्रयत्न करत. तुमच्या व्याख्येनुसार आमचा दिवस आज यशस्वी झालाय. माझाही झालाय. मला थोडंसं आता महाराष्ट्रातील तरुण आणि उद्योजक ह्या गोष्टीकडे यायचं आहे. अशी ओरड केली जाते की मराठी माणूस उद्यमशील नाहीये, तो किमान 20व्या शतकात तर तो अजिबातच हे नव्हता, म्हणजे त्या प्रमाणामध्ये आता कुठे तरुणाई येते, स्टार्टअप करते. तर आत्ताचे स्टार्टअपचे प्रकार असतील किंवा आत्ताचे तरुण आहे, तर हे तुम्ही कुठल्या पर्स्पेक्टिव्हने पाहता? तर ही आपली पहिली पिढी जी की स्थिर झाली, ज्यांच्या खिशात पैसे आले, विदाऊट शेती नोकरीचे पैसे आले, त्यांना मुलं झाली, त्यांनी मुलांकडून स्वप्न पाहायला सुरुवात केली किंवा तू हायर एज्युकेशन, मग कोणी MBBS ला गेला, कोणी इंजिनिअरिंगला गेला, कोणी ढ होता त्याने BSc तरी केलीच बाबा. मग ह्या पिढीने ज्यावेळेस कॉलेजेस ओपन झाले, ज्यावेळेस कोचिंग क्लासेसचा बाजार आला, ज्यावेळेस तुम्ही समाजात चर्चा करायला, त्यावेळेस टार्गेट एकच होतं, चांगली नोकरी, लग्न. त्याच्यामुळे उद्योजक होईल असं डोक्यातच. 20 वर्षातून बघा कुठल्याही कॉलेजनी ॲडव्हर्टाईज करताना 100% प्लेसमेंटचे केले, कोचिंग क्लासेसने 100% प्लेसमेंटचे केले, उद्योजकतेचं केलंच नाही. पण ही पिढी ज्यावेळेस पुढं सरकली आणि तरुण पिढी पुढं आली, तिला कळालं आता जॉब नाही. आणि ह्या पिढीत म्हणजे गेलं दशक मला वाटतं फर्स्ट टाइम महाराष्ट्रातली मुलं उद्योजकतेकडे बघायला लागले. कारण की त्यांचा आजचा शेतकरी, त्यांचा बाप नोकरी करतो, आणि ह्याच्यात त्याला कळालं की आत्ता उद्योजकता. तर मला असं वाटतं की हा मराठी मुलांचा प्रॉब्लेम नाही, हे जनरेशन पुढे सरकत झालं. तर आता ही जनरेशन उद्योजक बघणार, आता ही जनरेशन जगाकडे बघणार, आता ही जनरेशनला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कळालं, आणि आता ह्याच जनरेशनला एंटरप्रेन्योरशिप कळालं, तर ही पिढी पुढची पिढी उद्योजकाकडे जाईल. तर मी याला व्यक्तिविशेष म्हणून पाहत नाही, बरोबर. तर मला असं वाटतं की आता बघा ना, आता मी माझ्या मुलीला म्हणत की तुला स्पोर्ट्समध्ये जायचंय का, आपला बाप नाही म्हणला स्पोर्ट्समध्ये, ते म्हणलं शिक वाघिणीचं दूध आहे, म्हणजे त्याच्यातून तो नोकरी मिळणार आहे, जगण्याचं साधन. पण आता आपल्याला कळालं की स्किल पण पाहिजे, म्हणजे आपण अपग्रेड झालो. बरं, की एक स्किल घे, मग तुला खेळता येते खेळ. मग काही मुलं म्हणतात मी काय स्विमिंगमध्ये आहे, तुम्ही बघा ना आज भरतनाट्यमची मुलं शिकताय, वेगवेगळे कोर्स मुलं शाळेत शिकवतात. तर मला असं वाटतं हा जनरेशनचा विषय. तर ही जनरेशन आता एज्युकेशन सोडून एखाद्या क्षेत्रातलं स्किल घे, याच्याकडे आपण आता बघायला लागलो. आणि हेच काळ आहे चांगला की उद्योजकतेचा काळ आहे, याला आपण एंटरप्रेन्योरशिप म्हणू, किंवा उद्योजकताच नाही किंवा नवीन एखादी गोष्ट आपण काहीतरी करतोय. की आपण आपल्या आधीच्या पिढीत कित्येक लोकांना तर त्यांच्या पालकांनी शिवाय दिल्या, हॉबी लावली म्हणून. हॉबी काय नाद रे, नादच म्हणलो ना आपण, हॉबी नाही म्हणतो, नाद म्हणतो. आता आपण म्हणतो हॉबी. बरं, मग तुला ज्याच्यात हॉबी ते कर.
तर मला असं वाटतं की हे ग्लोबलायझेशनचं आपल्याला तो सकारात्मक फळ आहे की आपण वर्ल्ड लेवलला बघायला. तर वातावरण चांगलं आहे, बदल होईल. हां, काही पॉलिटिकल काही मुलांच्या मध्ये इन्फ्लुअन्स आहे, काही वैचारिक इन्फ्लुअन्स आहे. हे असणे योग्य की अयोग्य? पॉलिटिकल नॉलेज तुम्हाला 100% पाहिजे. पॉलिटिकल जग कुठं चाललंय, पॉलिटिकल देश कुठं चाललाय, पॉलिटिकल राज्य कुठं चाललंय, ह्याचं आत्मभान तुम्हाला क्लिअर पाहिजे. तुम्ही कुणाचे गुलाम नाही पाहिजे, पण तुम्हाला कळावं तरी पाहिजे स्वतःचा. सावध म्हणले हाणायला मतदान म्हणून हाणणं बंद केलं. तर मतदानासाठी तुम्हाला पॉलिटिकल इन्फ्लुअन्स, पॉलिटिकल नॉलेज पाहिजे. पण तुमच्यात ती पात्रता नसताना तिकडं कुणाचं गुलाम म्हणून मेंढी म्हणून जाऊ नये की सगळे चालले तर नाही जातीचे जावं लागतंय, नाही जिल्ह्यातले जावं लागतंय, नाही साहेबाचं लई जावं लागतंय, नाही मी ह्या पक्षाचा आहे म्हणून झाले. आपण कोणत्याच पक्षाचे नाही, आपण आपल्या पक्षाचे. तर मला असं वाटतं की तसं मेंढी म्हणून गर्दी करायची कुणाची तरी म्हणून तिथं जाऊन उभं राहणं. हा, वोटिंगला 100% वोट करताना कळायला पाहिजे की मी याला वोट का देतो. आणि ते वोट देताना कास्ट एखादी विचारधारा न ठेवतात. हा माणूस खरंच काय लायबल आहे का, कॅलिबर आहे का, मग ह्याला कळतंय का, ह्याच्याकडे विजन आहे का उगं माझ्या जातीतल्या म्हणून हाणं वोटिंग, का उगं माझ्या जवळचा आहे म्हणून हाणं वोटिंग. तर हे प्रकार लोकशाहीला घातले. ते बाबासाहेब चांगलं म्हटलं ना, इफ देर इज अ बुल ऑन बुल, त्यावेळेस बुलट कार्ड होतं. बरं. तर देर इज अ नो डेमोक्रॉसी, म्हणजे असं बाबासाहेब स्वतः म्हणले. मला असं वाटतं की तुम्ही एखाद्या पक्षाचे असताल तर पण ते माणूस ना आला की तो वोटिंग केलं नाही. आणि हे करण्यासाठी आत्मभान महत्वाचं. अगदी बरोबर. आणि देश म्हणून वोटिंग केलं पाहिजे, जात म्हणून वोटिंग नाही केलं. तुमच्या बोलण्यात आता आलं की तरुण चांगल्या प्रकारे ही जनरेशन व्यवसायात येऊ पाहते. व्यवसायात येत असताना म्हणजे जसं प्रत्येक क्षेत्रात डूज आणि डोंट्स असतात, म्हणजे काय करावं आणि काय करू नये. तर जे आता नवीन तरुण येऊ पाहतायत किंवा करतायत, ते स्टार्टअप असेल किंवा कुठलाही सर्व्हिस इंडस्ट्रीतलं असेल काम, तर काय करायला हवं तरुणांनी किंवा काय करायला नको तरुण? मला तर असं वाटतं की एक तर कुणी म्हणतंय म्हणून कुणी काही केलं नाही. म्हणजे मी उद्या येणार म्हणून उद्योजक व्हा, मग लगेच उद्योजक व्हा. कुणी म्हणणे MPSC करा, लगेच MPSC करा. कुणी म्हणणार हे व्हिडिओचा लई धंदा चांगला आहे, लगेच ते म्हणतो करा. अरे चहाचं दुकान आहे, चला कपड्याचं, चहाचं, हॉटेल. म्हणजे कुणी लई पैसे कमवतोय म्हणून इकडे येऊच नाही. आणि मी म्हणतो उद्योजक काय व्हायचे ना, सगळ्यात महत्वाचं की मला काय व्हायचंय, माझी काय अवकात आहे ते आपण आधी चेक केलं पाहिजे. मग त्यात उद्योजक व्हायचं लक्षात आलं नाही यार मी बिझनेस करू शकतो, मग त्यातला अनुभव घ्या. थर्ड पार्टी बिझनेस करा, त्यातलं वाचा, त्यातल्या चांगल्या लोकांना भेटा. कोणाचं काय होतं, बिझनेस टाकायचं तर माझ्या गाडी, बंगला, शॉप, कंपनी, लगेच मी भारी झालो, असं होत नसतं. तसं कधी होईल? तुझे 3 पिढ्या आहेत का बिझनेसमध्ये? बरं, तुझ्या 3 पिढ्या नाहीत म्हणजे तू बिझनेस नाही करू शकत. करू शकतो, पण एका पिढीला घासावं लागेल ना. अगदी बरोबर. आता म्हणून हे माणूस लय मोठा आहे, त्याच्या काय त्याच्या बापाकडे पैसे, तर त्याच्या आजीने नाही तर बापाने लय घासलेले आहे. म्हणजे एका पिढीला लय मेहनत घ्यावी. बरं. आणि जर तुमच्या आधीच्या पिढीने मेहनत घेतली असेल तर तुम्ही नशिबवान. पण जर ती मेहनत तुम्हाला घ्या वाटत असेल तर तुम्ही समजा की तुम्ही भाग्यवान आहे की ज्याला हे संघर्ष करायचा चान्स मिळेल. तर कोणी म्हणतंय म्हणून करू नये आणि स्लोली जावं, घाई नसावी. आणि आपलं आंतरिक मन म्हणतंय ते करा, आपलं आत्ममन काय म्हणतं. आणि जर तुमचं मन म्हणतंय उद्योजकच व्हायचं तर ट्रू फॉल्स कुणाच्या ऐकण्यापेक्षा ट्रू फॉल्सचा अनुभव घ्या. बघा याच्यात कुठं पडत आहे, कारण की स्वतः पडल्याशिवाय कळत नाही. ट्रायल अँड एरर बेस. स्वतः ट्रायल आहे, मी म्हणलं नाही का आपण प्रयोगशील असलो. बरोबर. आणि हा बिझनेस नाही उद्या गेला तर तो करा. पण ते तसलं कोणी करताय म्हणून करू आणि नाही त्याची फ्रँचायझी घेतली 3 लाख रुपये महिना मिळते, ते बिझनेस पण नाही. तू नवीन काय करतो? बरोबर. फ्रँचायझी ठीक आहे, पैसे मिळतात म्हणून मग पैसेच मिळायचे टार्गेट. ठरव आयुष्यात की नेमकं आपलं टार्गेट. बरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठलंही यश टार्गेट शिवाय मिळत. बरेच जण म्हणतो आपण मोठा बिझनेस टाकू, लय पैसे मिळतात. पैसे मिळून जायचे कुठं? तर 5 वर्षाचं, 3 वर्षाचं, 2 वर्षाचं, 10 वर्षाचं टार्गेट आणि गोल सेट पाहिजे. ते गोल सेट असल्याशिवाय यश मिळेल. रोडमॅप तो तयार पाहिजे. रोडमॅप नसला तर चालतंय, टार्गेट येणं पाहिजे. इकडून जाईल नाही इकडून जाईल, पण तिकडे जाईल मला ती पाहिजे, बरं ती फायनल. बऱ्याचदा असं होईल की त्या रोडवर 2 दिवस झोपणं बी होईल. आपण काही ससा नाही नुसतंच पळायला, किंवा आपण कासव बी नाही हळूहळू जायला, आपण हळू बी जायचं नाही. आता ती कासवाची स्टोरी बी मॅच होत नाही. तुम्ही चलत बसले काय ससा का काय वेळा थोडी असेल,
ते झोपणार नाही नाही बरं. आणि कासवासारखं हळूहळू नाही मी कासव हळूहळू जाईल ससामध्ये झोपेल ससे बिले आमची झाली नाही झोपत आता आणि कासवाला सुद्धा स्पीड वाढवणं गरजेचं निवडच हळूहळू जायचं म्हणजे मजा नाही. भारताचं उद्योजकतेच्या दृष्टीने भविष्य कसं आहे? भारताचं उद्योजकतेच्या दृष्टीने भविष्य खूप चांगलं कारण आहे. त्याला एक आहे आपली लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेले असेट्स दिवस वाढत चाललेल्या लोकांच्या गरजा इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे साधं की एक फोनची गरज असताना लोकांकडे 2 फोन आले. पहिले आपल्याकडे 4 शर्ट असायचे आता 20 आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी गरज नसताना आपण कोल्ड कॉफी पितो गरज नसताना चहा पितो. त्याचं कारण एक आहे की लोकांकडे थोडासा खेळता पैसा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की लोकसंख्या आणि ह्या लोकसंख्येच्या गरजेनुसार मला असं वाटतं की कृषी आधारित मेडिकल आधारित आणि चोचले पुरवणारे सगळे व्यवसाय चालतात. त्यामुळे व्यवसायासाठी पुढचे 20 दशक तर एकदम चांगले त्याच्या पुढचे 20 बी चांगलेच असणार कारण की मानवजातीचा विकास आणि मानवजात जी फिरती ह्या सगळ्यांच्या गरजा पुरवण्यासाठी व्यवसाय हाच एक मार्ग. तेव्हा व्यवसायासाठी आधीचाही कोणता काळ वाईट नव्हता आणि इथून पुढचाही कोणता काळ वाईट नसतो. तेव्हा फक्त इथे तुम्ही करता कोणत्या पद्धतीने ते म्हणते ना बोलल त्याच्या माती विकत न बोलणारे सोनं म्हणजे फक्त एक हे परत स्वतःलाच येते की तुम्ही कसं करता ज्याला जमून तू करणार. त्यामुळे काळ एकदम सुपीर आहे. मी नवीन समजा मी एकदम पूर्ण नवीन आहे मी अनभिज्ञ आहे पूर्ण हे व्यवसाय कसा करावा किंवा काय तर काय डोक्यात थॉट प्रोसेसिंग घेऊन यायला पाहिजे? पहिल्यांदा एकदम अभिनेत नाही तर मला असं वाटतं की पहिले स्वतःला चेक करा यशाच्या पायऱ्या आहेत अपयश मी म्हणतो यशाच्या पायऱ्या नाही पहिले आपल्याला आपण एकदम मग आपण समजा व्यवसाय म्हणजे काय. व्यवसाय म्हणजे सगळ्यात पाहतो की 2 व्यक्तीमध्ये होणारा व्यवहार ज्या दोघांनाही फायदा होतो. काय व्यवसाय शब्दाचा अर्थ काय इथपासून सुरू करा. व्यवसाय म्हणजे 2 लोकांचा व्यवहार ज्याच्यात दोघांनाही फायदा झाला असं वाटतं. तर ही गोष्ट आधी कळावी. मग व्यवसाय करायचा तर मग मी काय विकू शकतो का बरं मी काय बनवू शकतो का मग ते बनवण्यासाठी काय लागतंय मग याच्यासाठी गव्हर्नमेंटची काय पद्धत आहे मग याला आपण ज्या देशात करतो तिथे काय रजिस्ट्रेशन आहे का पण हे व्यवसाय मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं हे मला माहीत नाही. आज नशीब अशा काळात आहेत की तुम्ही की कुठलाही व्यवसाय टाकायचे त्याची ट्रेनिंग आहे मग मी ते ट्रेनिंग घेऊ शकतो का मी असा व्यवसाय आधी कोणी केला तर मी त्याला जाऊन भेटू शकतो का मी त्याला बोलू शकतो का मी त्याच्यातून नॉलेज गेन करू शकतो का माझ्याकडे माझी वही आहे का मी त्यात पॉईंट काढू शकतो का हे सगळं म्हणजे व्यवसाय जर तुम्हाला उद्या टाकायचा आहे आणि तुम्ही एकदम अनुभूत नाही तर मी मला उद्या टाकायचं आहे तर तुम्ही त्याला 1 वर्ष घ्या. मग कोणाकडे जाऊन ट्रेनिंग घ्या. लोक म्हणते जॉब करून एक्सपिरियन्स नसतं घेतात जॉब करून नाही एक्सपिरियन्स घेतात. तरी पण काही व्यवसाय असे की ते जॉब करून पण घेतात. मग मला तिथं जॉब मिळतोय का मी डेडिकेशन करतोय का तर मला असं वाटतं व्यवसाय चालू करायचा आज ठरलं तर 1 वर्ष टाका आणि सगळ्या बारीक बारीक गोष्टी समजून घ्या. आणि हे कुणी सांगून कुणी पुस्तकातले घेऊन कुणी भाषण ऐकून सगळ्यात महत्त्वाचं नाही ते स्वतःच एक्सपिरियन्स घ्यावं. आणि मी तेच सांगणार आहे मी व्यवसाय कसा करावा ह्याचं डिटेल नाही सांगितलं मी रस्ता सांगतो इकडे जा. ज्याला खरंच व्हायचं ते चढ जात आहे ज्याला नाही जायचं ते तिथंच खेळत बसतात. म्हणजे काही जणांना तुम्हाला सांगा कोट्याधीश कोणाला वाटत नाही सगळ्यालाच वाटत कोणाला वाटत नाही माझ्याकडे ऑडिओ असं सगळ्यालाच वाटत पण त्याच्यासाठी मेहनत घ्यायची किती जणांची तयारी तर मला असं वाटतं की पहिली गोष्ट आहे आपली मानसिक तयारी की आपण मेहनत घेऊ शकतो. ही तयारी आपल्या मनाशी झाली की सगळं मी म्हणणार लढायला ज्याला जायचं ना त्याला चट शस्त्र सापडते. बरोबर सापडते कुठं ना कुठं सापडते ज्याला काहीच करायचं नाही त्याला काहीच सापडत. माझ्या आजीले भारी पुसं त्याचं कधी नसते ना असं म्हणजे जे विचार त्याचं कधीच खराब होत नाही. तयारी असेल तर माणसाला बरोबर रस्ते सापडते बरोबर पावलं पडतं. मी मुलाखतीच्या शेवटाकडे येतो. एंटरप्रेन्योर हे पुस्तक फक्त उद्योजक कसं व्हावं किंवा व्यवसाय कसं करावं इथपर्यंत मर्यादित नाहीये तर नातेसंबंध असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी देखील कशा आपण जपल्या पाहिजे किंवा हे सांगणारं पुस्तक आणि तुमच्या भाषणात पण तुम्ही सांगता म्हणजे मित्र कसा ओळखावा पैशाचं महत्त्व किंवा ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? मी हे सगळं मी पुस्तक फक्त उद्योजक व्हावं म्हणून लिहिले नाही ते पुस्तक मी लिहिले 18 ते 30 वयोगटातल्या प्रत्येक मुलाला ग्रूम व्हावं त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि आपण जे काही करतो ते बरोबर आहे का याचं स्वतःला आत्मपरीक्षण करता यावं यासाठी. तर ते पुस्तक मी उद्योजक होण्यासाठी नाही मी वय
डोक्यात आहे माझ्या एज. बरं. 18 ते 30 मधलं प्रत्येक जण वाचतो. काही काही जण 50 वर्षांनी वाचलं मला पण दिसेल पुस्तक लय छान आहे. मला तर आपण कुठल्या पुस्तकाला कुठल्या वेळेला विशिष्ट डायमेन्शन लावू शकत नाही, ते घेणाऱ्यावर डिपेंड. तर मला वाटतं ते सर्वांसाठीच. थोडेसे वैयक्तिक प्रश्न विचारतून मी संपवतो. वाचन, लेखन, व्यवसाय ह्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या आवडी तुमच्या आहेत? काय करायला आवडतं? मला मटण बनवायला आणि मटण बनवून खायला आवडतं. मटण खायला जाणं तुमच्या बीडमध्ये मटणाचं शौकीन आहे आपण. विशेष मी खारट मटण, परत जर म्हणतात तर काळ्या मसाल्याचं पण असतं ना तिथे काय? महाराष्ट्र सगळं ट्राय केलं. तर म्हणजे मी प्रोग्रामला जातो हां तर मी मानधन घेत नाही. बरं. पण मग त्या आयोजकांना सांगणं असतं रात्री जेवण तुमच्यासोबत करा. आणि जेवणाचं शौकीन आहे, फिरणं, पिक्चर बघतो आणि मला जगायला आवडतं. बरं. जे आवडतं ते करतो. आज एखादं आवडतं उद्या नाही आवडतं. म्हणजे असं नाही की स्टिक नाही स्वतःशी, आपण बदलणार आहे. म्हणजे उद्या तुम्ही म्हणला सर तुमची ही चूक आहे बंद करा, तर मी त्याच्यावर विचार करून बंद पण करेन. किंवा तुमचं हे मत चुकीचं आहे, तुम्ही असं मत चुकीचं मी त्यालाही बदलायचं. म्हणजे विलवचित. म्हणजे आज एखादी आता आज नेटफ्लिक्सवर पिक्चर पाहायला आवडतं, उद्या नेटफ्लिक्सवर बोर होईल. तर असं काही नाही. नवीन नवीन गोष्टी ट्राय करणं, नवीन गोष्टी बघणं, मग ते पिक्चर असेल, ते खाणं असेल, ते कपडे असेल, असं प्रत्येक नवीन लोकांना भेटायला आवडतं, नवीन लोकांची चर्चा करायला आवडते, नवीन विचारधारेला गप्पा मारायला आवडतं. सगळं काही जे तुम्हाला आवडतं ते सगळं. तुमच्या दृष्टीने आयुष्य काय आहे? माझ्या दृष्टीने आयुष्य म्हणजे ही एक प्रयोगशाळा आणि ह्या प्रयोगशाळेत आपण आणि मेल्यावर काय जिवंत राहत तर नाव, मेल्यावर काय शिल्लक राहत तर नाव. मला असं वाटतं की हे जीवन इतकं आनंदी आणि इतकं रचनात्मक आणि इतकं निर्मितीने जगा की तुम्ही मेल्यावर तुम्ही जिवंत पाहिजे, तुमचं नाव जिवंत पाहिजे. मी म्हणत असतो की पुस्तकाचे शेवटले शब्द बघायचे, मला आयुष्य कसं जगायचं लार्जर दॅन लाईफ. असं आयुष्य जगा की ते तुमच्या आयुष्यापेक्षा मोठं असतं.